आज मी एस एन सायलीबाई एका कामानिमित्त बाहेर गेलतो. सायलीबाई मला म्हणत होता की आयुष्यात भाऊ लय पुढे जा लय पुढे जा. मी पण त्याला म्हणलो की आयुष्यात एवढं पुढे जाणार आहे की माझ्या समोरचा मला म्हणलाच पाहिजे की आता बोच्यात शिरतो का लवड्या. आता सध्याला तर मागं बसून तू माझ्या बोच्यात शिरायला म्हणलो म्हणून त्याला घरी सोडलं आणि आम्ही पण हसत खेळत सुखासुखाने घरी जातच होतो. तर आय घातला बघायच्या आईला कुठलं नशीब घेऊन भूतालावर आलो काय माहिती. समोरचं टायर पंक्चर झालं बघायच्या आईची गाणी बरं झालं पुण्यावर नाही रांडाचा अजय कालता आणि छोटू म्हणला छोटूच्या घरी गाडी लावतो उद्या सकाळी येऊन घेऊन जावं म्हणलं आणि इंस्टावर 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले म्हणून साया नाचालता आणि एडा लवड्याची जी गाडी पंक्चर झाली म्हणून एडा लवड्याचा हसालता. अवघड छोटू 0 मिनिटात गाडी लावून आल्यावर साया त्यांना त्यांच्या अड्ड्यावर सोडून आम्ही एस एन साहेबाच्या घरी सोडायला चाललो होतो. मग एस एन साहेब म्हणले की मी एवढा लवकर घरी जात नाही मला पण माझ्या अड्ड्यावर सोडा. कुठे अड्डा म्हणल्यावर रेल्वे पटरीच्या पुलाखाली म्हणला. अरे तुझ्या आईची गाण म्हणलो असलं कसलं रे अड्डा तुझा म्हणलो आणि साहेबांना सोडून घरी जाताना आज्याला भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही चायनीज खाला लावून ओढता ओढलो पद्धतशीर आणि बाहेर आल्यावर आपल्याला भाऊ लोक भेटले. भाऊ लोकांना भेटून खर्चले भारी वाटले. आज आपल्या आज्याचा आपल्या घरीच मुक्काम होता. बाहेर तर चायनीज खाऊन आलता होता घरी जाऊन फक्त गांड वर करून झोपायचं होतं म्हणून पद्धतशीर घरी जाऊन झोपून टाकला. सकाळी उठून बघतो तर काय आईची गाण बिग बॉसचं विनर ते करणवीरला केलते आणि डिझर्टिंग तर आपलं रजत दलाल होता. यांच्या आईची गाणे बिग बॉसच्या म्हणलो आणि सकाळी मम्मी इडली केली ते ओढता ओढलो पद्धतशीर. आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.